नमस्कार। तर आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गावी खूप छान पाऊस पडतोय। जूनचं आजची 22 तारीख आहे, 22 जून, आणि खूप चांगला पाऊस झालेला इकडे। काल रात्री आणि काल मागच्या आठवड्यापासून खूप चांगला पाऊस पडतोय आणि तुम्ही पाहत असाल या गावामध्ये आमच्या खूप आता हिरवळ झालेली आहे, म्हणजे सगळीकडे पूर्ण ग्रीन दिसतंय। आणि आता छोटे आमचे जे ओढे असतात त्या ओढ्यांना सुद्धा पाणी आलेलं आहे आणि खूप म्हणजे मस्त झालं। ॲटमॉस्फिअर एकदम खूप सुंदर आहे। आणि आम्ही आज सगळे काही गावचे मित्रमंडळी थोडं गावी आलोत आणि गावी आम्हाला थोडं आज जी आमची शेती आहे की जी आता कोणी करत नाही। पूर्वी आमचे आजोबा वगैरे ते शेती करायचे आणि आता ते कालांतराने ती शेती बंद झालेली आहे। तर आमचा प्रयत्न आहे ह्यावेळेस आम्ही प्रयोग करतोय की ती शेती जी बंद आहे तिला आम्ही नांगरणी करून घेणार आहोत। म्हणजे ॲटलिस्ट ती नांगरणी करायची आहे आणि तिथे ॲटलिस्ट पाणी तरी झिरपेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही काही भात असेल तर भात ती आम्ही पेरणार आहोत की जेणेकरून जी जमिनीची सुपीकता एक ती अबाधित राहील। असा आमचा एक प्रयोग असणार आहे यावर्षी। तर पाहूया कसं असं होणार आहे ते, आणि आम्ही तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू आम्ही नांगरणी केल्याचा। मंडळी, ही जी शेती आहे आता सध्या कोणी करत नाही, म्हणजे आपण त्याला एक प्रकारची ती ओसाडच शेती झालेली आहे असं म्हणावं लागेल। कारण गेल्या 15-20 वर्षापासून ही शेती अशीच पडून आहे आणि कालांतराने तिचं काय झालेलं आहे, त्या जमिनीचं एकदम जमीन फ्लॅट झालेली आहे आणि सगळं गवत उगवत असतं। आणि पूर्वी ही जे आजोबांच्या काळामध्ये ही जमीन खूप बोलतो ना, ही खूप इथे भात पिकवलं जायचं। इथे नांगर फिरायचे, इथे जोडीने ढवळ्या पवळ्याच्या जोडीने इथे नांगर वगैरे फिरायचे आणि तीच जमीन कालांतराने ती शेती बंद झालेली आहे। आणि आताच्या ह्या युवा पिढीने हे पुन्हा काहीतरी हे आपल्याला करता आलं पाहिजे। ॲटलिस्ट शेती नाही तरी ती नांगरता आली पाहिजे, यासाठी हा प्रयोग चालू केलेला आहे। तर खूप छान त्यांचा हा उपक्रम आहे आणि त्यांनी आज नांगर आणलेला आहे। डिझेल ऑपरेटेड हा नांगर आहे, तो नांगर त्यांनी चालू केलेला आहे। हे पहा, तुम्हाला खाली ते दिसेल। आणि इथून त्यांनी हे नांगरणी चालू केलेली आहे। आता कोणाच्या घरी बैल वगैरे नाही आहेत आणि लाकडी नांगरसुद्धा नाही आहे, परंतु आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार एक छोटा मिनी ट्रॅक्टर म्हणजे आणलेला आहे आणि हा डिझेलवरती चालतो, त्यावर तिथे शेती नांगरणी चालू आहे। आणि बघा, थोडंसं फास्ट काम पण होतं इकडे। आता हे करून आपण ही शेती आता हे चालू झालेलं आहे बघा, शेती नांगरणी चालू झालेलं आहे। हे झाल्यानंतर आम्ही इथे थोडं भात पेरणी करणार आहोत। आपल्याकडे भात आहे, भातसुद्धा आणलेला आहे, तर भाताची इथे पेरणी करून घ्यायची आपल्याला। इकडे पेरणी चालू आहे आणि बोलू ना की खूप एक 15-20 वर्षानंतर इथे पेरणी होते शेतामध्ये। आणि बस असंच, असं काही बाकीची प्रिपरेशन काय केलेलं नाही, फक्त एक नांगरणी पेरणी करण्याच्या हेतूने हे प्रायोगिक त्याच्यावरती करायचं आहे। हे सगळे आमचे मुंबईवरून आलेली आहेत युवा स्टार। मग तुम्ही कोणतं भात पेरताय? आम्ही जया भातामध्ये हा जया प्रकार आहे। जया हा कोकणामध्ये हा खूप जास्त वापरला जातो, तशीच आम्ही पेरणी करतो आणि खूप दिवसाने आम्ही पेरणी होते। म्हणजे जवळपास 15-20 वर्ष झाली शेती कोणी करत नव्हतं, अशी ओसाड शेती आहे। तर आम्ही बोलू ना, सगळ्या मित्रमंडळाने हा प्रयोग करतोय
आणि अशीच जमीन आहे, म्हणजे त्याला काय आम्ही काय तरवा वगैरे तसं काही प्रिपरेशन केलं नाही, फक्त त्याला पेरणी करून नांगरणी करायची आहे. ॲटलिस्ट पाणी तरी झिरपेल हा आमचा एक मोटो आहे. थँक्यू. वर उचल, वर उचल. बघा इकडे भाकरी आहे, भाकरी आलेली आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, रस्सा आहे दिव्यांचा. हां सांबार आहे. काल ज्या दिवळ्या भेटल्या होत्या त्याचा रस्सा बनवलेला आहे. सुकट आहे ना रे, सुकट आहे. वा वा, अरे वा, नांगरांची आज काय सोय पाणी आहे चांगली. चिकन मटनचा रस्सा आहे. हां काय आपलं मेन नांगराला होतं. एक शेती नांगरून झालेली आहे. हे आमचंच शेत आहे, इकडे खाली नांगरलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही भात पेरलेला आहे. आता पाहूया भात काय एक जुलै महिने किंवा ऑगस्टमध्ये कसं होतं आहे ते पाहूया. पण सध्या नांगरून झालेलं आहे. खूप छान वाटतं आहे, म्हणजे बऱ्याच वर्षापासून जी शेती अशी ओसाड होती ते पाहून किती बरं वाटतं आहे. खूप सुंदर वाटतं आहे.